भारतीय जनता पक्ष तालुका चांदूर बाजारच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद प्राथमिक शाळा चांदूर बाजार येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिरामध्ये एकूण 2400 रुग्णांची तपासणी करून 2000 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले। ज्या लोकांना चालता येत नाही त्यांना घरपोच सेवा देऊन रुग्णसेवा करण्याचे कार्य भाजपा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले। चांदूर बाजार तालुका भारतीय जनता पार्टी द्वारा आयोजित या भव्य मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराला संपूर्ण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला असून लहान मुलांपासून तरुण मंडळी व वयोवृद्ध महिला पुरुष अशा एकूण 2400 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली। 2000 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तसेच 100 रुग्णांची शस्त्रक्रियेकरिता नोंद करण्यात आली। या शिबिराला मुंबई येथील डॉक्टर PM गर्ग यांच्यासोबत तज्ज्ञ डॉक्टरांची चमू तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉक्टर गणोरकर यांचे विशेष सहकार्य मिळाले। या शिबिरामध्ये प्रमोद कोरडे, नंदकिशोर वासनकर, डॉक्टर राजेश उभाड, मनोहर सुने, प्रताप अभ्यंकर, मनीषा नांगलिया, प्रमोद धाकडे, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस प्रवीण तायडे, राजेश पाठक, सुखदेव पवार, कांतीलाल सावरकर, राम काब्रा इत्यादी मान्यवरांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली। तर या शिबिराला यशस्वी करण्याकरिता भाजपचे भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष मुरली माकोडे, तालुका सरचिटणीस गोपाल तिरमारे, मिलिंद चुके, तालुका उपाध्यक्ष बंडू अर्डक, संजय थेलकर, सुमित निंभोरकर, विजय पाथरे, सोनू कांडलकर, विशाल तायवाडे, प्रणित खवले, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आशिष कोरडे, जयश्री पाडांगरे, जगदीश पेठे, कुलदीप सावरकर, आकाश पांडे इत्यादी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।